वापसी की है, कमबैक की है, लेकिन ऐसी सूरत में अब आखिरी ओवर किसे थमाया? अरसलान के पास। राइट आर्म ओवर द स्टंप, आखिरी ओवर। ओहो, पहली गेंद पर स्वागत किया है बल्लेबाज ने गेंदबाज का, दूर से खेला था लेकिन गेंद स्लॉक करते हुए नजर आए वहां पर बैट्समैन। 6 रन के लिए आता हुआ सिक्सर। अभी नाव क्या है? प्रसाद। बॉलर का नाम अरसलान आणि या ठिकाणी अरसलानचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्वागत प्रसाद याने त्याच्या बॅट मधून केला। अजूनही 5 चेंडू येणे बाकी असतील। अरसलान याने पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला तर प्रसाद थोडासा आनंदित असेल, परंतु 5 चेंडू अजून बाकी। आणि आता पुन्हा एकदा उंच गेला, हवेत गेलाय, फॉलोअप मध्ये गोलंदाज येतोय खाली आणि तेवढाच सुंदर झेल म्हणावं लागेल अरसलान यांचा। प्रसाद होतोय बाद। गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्येच गोलंदाजी सुद्धा केली आणि तेवढे सुंदर झेल सुद्धा टिपलं आणि प्रसादला माघारी परतवलं। पहिल्या चेंडूमध्ये षटकार पाहायला मिळाला तर अरसलान याचं कमबॅक म्हणावं लागेल। आणि आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतील ते म्हणजे विक्रांत प्रसाद यांची जागा सांभाळण्यासाठी। नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये आपण षटकार पाहिला प्रसाद यांच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजानेच गोलंदाजी केली आणि त्यानेच झेल टिपला फॉलो थ्रू मध्ये। आता मात्र थोडस कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल। अंतिम षटकामध्ये वैयक्तिक पहिले षटक अरसलान पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करेल। एक वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून अफजल 11 महाड संघाकडून कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर समोर आता नवीन फलंदाज असेल तो म्हणजे विक्रांत। नक्कीच जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही मॅच नक्कीच रिप्ले सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, हायलाइट्स। आणि आता मात्र आणि धावबाद होतोय तो म्हणजे अभिषेक। पंचाचा इशारा, फलंदाज बाद येतोय। तीन चेंडू आणि 55 धावा, शेवटचे 3 चेंडू बाकी, पहिल्या सत्रातील शेवटचे 3 चेंडू बाकी। तदनंतरचं समालोचन राष्ट्रभाषा हिंदी मधून इमाद मोडक सर यांच्या वाणीतून आपण नक्कीच ऐकणार आहोत। एक सुंदर समालोचक आजच्या दिवसात आणि या टूर्नामेंट मध्ये आपल्याला आणि हर्षद येतोय अभिषेक यांची जागा सांभाळण्यासाठी। अंतिम 3 चेंडू बाकी असतील। कशा प्रकारे उर्वरित 3 चेंडूने आपल्या संघाची धावसंख्या कोणत्या अंकावरती नेऊन पोहोचवतो हे सुद्धा येणाऱ्या 3 चेंडू मध्ये पाहावं लागेल। आता मात्र अवांतर असा चेंडू, स्वर चेंडू घोषित केलाय पंचांनी। पंच बंटी जाधव सर आणि संदीप माने सर। कालच्या आणि आजच्या दिवसात अतिशय सुंदर अशी पंच म्हणून कामगिरी, एक नामांकित पंच, विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपण त्यांना पंच आपण पाहत असतो। नाही मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलाय, पाहावं लागेल किती धाव मिळतील। 1 धाव नक्कीच पूर्ण करतील आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल विक्रांत आणि हर्षद यांची। 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले ते म्हणजे 58 धावा। आणि आता मात्र क्लीन बोर्ड त्रिफळाचीत केलं हर्षद यांना।
यॉर्कर चेंडू. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू. आणि अजूनही एक चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल असेल. 1 to go. मनोहर आणि फलंदाजीसाठी जातील ते म्हणजे मनोहर. अंतिम एक चेंडू बाकी. एक 55 म्हणायचा 55. 58 धावा फलकावरती लागल्यात. अंतिम एक चेंडू पाहावं लागेल मनोहर कशा प्रकारे उर्वरित एक चेंडूचा समाचार घेतोय. अर्सलान मात्र राईट आर्म राऊंड विकेट खेळपट्टीवरती. एक वेगवान गतीचा गोलंदाज आणि एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला पाहायला मिळतोय. एक धाव सिद्धेश यांनी अडवला आणि विक्रांतला केलंय धाबाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट येते तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत ते म्हणजे 59 धावा. आणि जिंकण्यासाठी अफजल 11 महाड संघासमोर आव्हान ठेवलंय ते म्हणजे 30 चेंडू आणि 60 धावांचं.